लाईव्ह कोल्हापूरच्या या विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूरला सण आणि उत्सवांची एक गौरवशाली परंपरा आहे, पण गेल्या काही दिवसांपासून या परंपरेला गालबोट लागते. या उत्सवामध्ये काही वेळेला पोलिसांना बळाचा वापर करावा लागतोय किंवा काही वेळेला कार्यकर्त्यांना, नेत्यांना खूपच त्रास होतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण चर्चा करणार आहोत की हा जो नवीन प्रकार कोल्हापूर शहरामध्ये होतोय याची कारणं काय आहेत किंवा हा कसा थांबवता येईल आपल्याला. यासाठी आज विविध पक्षांचे आणि विविध संघटनांचे नेते मंडळी, प्रमुख कार्यकर्ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. चर्चेची सुरुवात करताना सर्वप्रथम आपण युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल सुर्वे यांच्यापासून सुरुवात करतोय. मला सांगा, गेले काही दिवस तुम्ही या कोल्हापूर शहरातल्या उत्सवांमध्ये, सणामध्ये सहभागी होता, आपल्या कार्यकर्त्यांसमेत सहभागी होता. तर कशामुळे हे असे प्रकार हल्ली वाढायला लागले, तुम्हाला काय वाटतं? एक तर प्रशासन आणि हे जे कार्यकर्ते किंवा उत्सव साजरे करणारे जे लोक आहेत त्यांच्यामधला जो दुरावा आहे हा प्रामुख्याने याला कारणीभूत ठरलेला आहे. जेणेकरून तुम्ही त्याचा उल्लेख केला की गणेशोत्सवामध्ये जे झालं, पण पोलीस प्रशासनाने त्यावेळी जर का काळजी घेतली असती की या तालीम किंवा ही जी संस्था किंवा हे जे लोक आहेत ते लोक एका इशाऱ्यावर त्या तालमीची किंवा लोक थांबतात, त्यांना कधीही कोऑर्डिनेट करायचं काम पोलिसांनी केलं नाही. गणेशोत्सवाच्या आधी करतात, पण गणेशोत्सव ज्यावेळी सुरुवात होते, आता ज्या कोण पोलीस अधिकारी आहेत त्यांना त्या तालमीची किंवा त्या संस्थेचे कोण प्रमुख लोक आहेत ज्यांना ही सगळी मंडळी आवडतात, ऐकतात, अशा लोकांना संपर्क करणं किंवा त्यांना सांगणं की तुम्ही हा प्रकार थांबवा, हा या प्रशासनाकडनं झालेला नाही. हे एक प्रमुख कारण. असाच प्रकार महालक्ष्मी किंवा हा जो पोळा फोडण्याचा कार्यक्रम आहे त्याला दरवर्षी होते, पण कसं आहे तीच परंपरा चालत आलेली आहे. जे मला काय म्हणायचं की फक्त पोलीस प्रशासन नाही, तुम्ही म्हणता त्याबद्दल की ही कवाळ फोडायला येणारी लोक कोण आहेत, कुठला समुदाय जास्त पद्धतीने असतो, युवक वर्ग तर असतोच, पण पारंपरिक पद्धतीनं माझे आता 30 वर्ष आहे, पण माझ्या आधीचे पण 50 वर्ष लोक त्यामध्ये असतात. पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये ज्या जे मंडळ असतील किंवा राजकीय पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना बोलून एकत्र त्यांना जी काही मोमेंट पुढे घडणार आहे त्याच्याबद्दल त्यांनी सतर्क केलेलं असतं. परंतु राजकीय पक्षाचे काही की त्यांना कार्यकर्त्यांना शहाणं करायचं नाही, कार्यकर्त्यांचं प्रबोधन करायचं नाही. विना प्रबोधन कुठलीही गोष्ट केली तर ती वाईटच होते. आणि प्रबोधना व्यतिरिक्त जर अशा पद्धतीने घडत असतील तर त्यांना हे काही पुढारी पण हे सरळ खतपाणी घालत असतात. पोलिसांच्यावर दबाव टाकणं किंवा काही ना काही असं हे करणं, आणि ह्या राजकीय हस्तक्षेप आहे तो थांबला पाहिजे. मोहल्ला कमिट्या घ्या ना. मोहल्ला कमिटीमध्ये शांतता कमिटी असते, मोहल्ला कमिटी असते, त्या पोलीस स्टेशनच्या कमिटी असतात. त्या ठिकाणी बाबा पोलिसांना जरी पोलीस असले तरी पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणचे ज्या काही गोष्टी अशा काही ॲक्सिडेंट घडतात किंवा तिथले काही ना काही तरुण हे ठराविक करतातच. हा अनुभव जो असतो तो अनुभव पाठीशी घेऊन पुढे चाललं पाहिजे. आणि असे जर असतील तर त्या ठिकाणचे राजकीय पक्ष किंवा जी कोणी मंडळ असतील त्यांना घेऊन त्याच्यामध्ये की असं परत होणार नाही. कारण कोल्हापूर हे आपण सांगतो पुरोगामी शहर म्हणून सांगतो, शाहू महाराजांचा वारसा म्हणून सांगतो, छत्रपती शिवाजींचं इथं रयतेचा राजा म्हणून त्याचा आम्ही वारसा इथं सांगतो, महात्मा फुलेंचा वारसा सांगतो, आंबेडकरांचा वारसा सांगतो. परंतु हा वारसा सांगत असताना इथली जी काही कल्चर चालू आहे किंवा ज्या काही सणावली जे काही होतात, धार्मिक भावना धार्मिक इथं वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज घडतात, परंतु त्या धार्मिक ॲक्टिव्हिटीज घडत असताना तिथं जाणून बुजून लोकांना वेठीस आणायचं आणि माझं मोठेपण, राजकीय पक्षांचं मोठेपण असं दाखवण्याचा भडकपणा करण्याचा इथं प्रयत्न होतोय. आणि हा प्रयत्न इथं थांबला पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी जनतेच्या चष्म्यातून आपण बघूया हा प्रश्न कसा आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अनेक आंदोलनं आज अगदी खालच्या स्तरापर्यंत जाऊन तुम्ही कानोसा घेत असता लोकांचा. असे काही प्रयत्न जे ज्या नेत्यांचे होत असतात तर ते जनतेच्या लक्षात येतात किंवा येत नाही, किंवा त्याचा काय फायदा होऊ शकतो का? नाही, जनतेच्या लक्षात सगळं आलेलं आहे. जनता शहाणी आहे. जनतेमध्ये ह्या गोष्टी कोण काय करतं, कोण काय नाही करतं याचं जनतेमध्ये चांगलंही होतं. आणि त्याचं माध्यम म्हणजे निवडणुका असतील किंवा इतर ॲक्टिव्हिटीज असतील. परंतु जो काही सामान्य कार्यकर्ता असतो, सामान्य कार्यकर्ता ह्या नेत्यांच्यामुळं भरडला जातो. नेते कधीही हाणामारीला नेते नसतात. सामान्य माणूस, सामान्य जो नागरिक, जो निरपराध माणूस असतो तो मारला जातो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर गेल्या वेळी डॉल्बीच्या आवाजाने एखादी महाद्वार रोडवरचं एखादी गॅलरी कोसळते, त्याच्या खाली एक माणूस मरतो, एक कमरेखाली अपंग होतो. अशा वेळी कशासाठी त्या गोष्टी पाहिजे आपल्याला? त्या गोष्टी आपण हे केलं पाहिजे का नाही? ज्या गोष्टी सणावली किंवा सण वेगवेगळे केले त्या वेळची परिस्थिती म्हणून केले होते, परंतु ते सण मोठ्या प्रमाणात करावे. लोकांच्या भावना आहेत, लोकांच्या भावना भडकतील, डोके भडकतील अशा पद्धतीनं नेते मंडळींनी
कार्यकर्त्यांना हे करायला पाहिजे, महेशजी सांगू काय- नये, असं मला वाटतं. आपली भूमिका काय महेशजी? मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, त्याचप्रमाणे विचार जनतेच्या माझे स्वतःचे विचार सांगतो. धर्म, संस्कृती आणि आलेल्या परंपरा ह्या एका रेषेत आलेल्या आहेत. मात्र येणाऱ्या आता जो काळ चालू आहे, धर्म काय असावा, तो कसा असावा हे सांगणार कोण? जे संत आहेत, संतांची बदनामी सगळीकडनं केली जाते. मी भोंदू बाबांच्या बद्दल नाही बोलत. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार बऱ्याच संत आहेत, महात्मे आहेत, जे आपल्या लाखो करोडो वर्षाची परंपरा आहे. आज ही परंपरा प्रत्येक वेळी प्रत्येक पक्ष असतील किंवा काही ज्या आज नवीन नवीन संघटना निघल्यात, बऱ्याच निघल्यात अशा, प्रत्येक वेळी उठायचं धर्मावर, हे हिंदू धर्मात चुकीचं आहे, हा हिंदू धर्म चुका. ठीक आहे, जी चुकीची परंपरा आहे ती चुकीची आहे, ती परंपरा नाही, तो व्यापारीकरणाचा एक भाग आहे. आज दांडिया असतील, दांडिया हा धर्मामध्ये बसलेला विषय नाही आहे, त्याच्यामागे नवरात्रात जागरण हा विषय आहे. पहिली गोष्ट, जागरण करताना देवीचा जागर व्हायला पाहिजे. पण कॉर्पोरेट सेक्टर जेव्हा ह्यामध्ये आलं, त्याचं स्वरूप बदललं. त्या दांडियामध्ये हिंदी पिक्चरची गाणी वाजली, इंग्लिश पिक्चरची गाणी वाजली. त्यानंतर मग आज राष्ट्रीय अहवाल आलेला आहे, कॉन्डोमची संख्या विक्री वाढलेली आहे, गोळ्या विकल्या. मग ह्याचा धर्माशी काय संबंध आहे? एखाद्या महिलेवर बलात्कार होतोय किंवा ह्या ज्या गोष्टी होतात तेव्हा तिथं धर्माचं गालबोट लावलं जातं. हे विषय नाही आहेत तसे. परंपरा ह्या परंपराच आहे. कालचं कोवळा फोडण्याचा असून दे किंवा गणेश उत्सवचा असून दे. तुम्ही गणेश उत्सव आला की प्रदूषण म्हणून आपण चालू झालं. आज गणेशोत्सवकडे बघायचा कल असा झालाय, तरुण पोरं पण चुकतात का? कारण धर्माची जाणच राहिलेली नाही. धर्म शिकवणाऱ्या माणसांच्याकडे आपण जात नाही. एक भोंदू बाबा निघाला म्हणून आपण सरसकट त्यांच्याकडे घेतो. आज घरात आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही, भगवद्गीता वाचत नाही, इव्हन शिवाजी महाराजांचं चरित्र पण वाचवलं जात नाही. त्याच्या मागं उदाहरणं पण तशीच आहेत. ज्या शाळा आहेत, कॉन्व्हेंट शाळा चालू झाल्या, कॉन्व्हेंट शाळेमध्ये तुमच्या हिंदू धर्माबद्दल पूर्णतः बंदी आहे, त्याबद्दल आपण आवाज नाही उठवत. घरामध्ये सकाळी पिक्चरची गाणी चालतात, पण देवाची लावली तर शेजारचाच म्हणतो हे काय लावलंय, शेजारच्याला देवाची गाणी लावल्याचा त्रास होते. ही चुका आपल्या आहे. यामध्ये तुम्ही धर्माला दोष देणं पहिला चुकीचं आहे. ज्यावेळी गणेशोत्सव आला की प्रदूषण 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 म्हणून जेव्हा विषय निघतो, 365 दिवस जे आपल्या वस्तू आहेत, तुमच्या कॅमेऱ्यापासून TV पासून ज्याला थर्मोकॉल येतो तो टाकला जातो समुद्रात आणि नदीत. त्याबद्दल आपण बोलत नाही, पण एक दिवस त्या मकरीसाठीच बोलतो. 365 दिवस ड्रेनेजचं पाणी मिसळतं, 365 दिवस कारखान्यांची मळी जाते, सगळं जातं, हे आपल्याला माहिती आहे. पण आपण काय करतोय, ह्याच्या मागं काय आहे, ही मिशनरी प्रकार आहे. जे पाश्चात्य देशातनं आलेल्या गोष्टी आहेत त्या फक्त हिंदू धर्मावर आगो. मुसलमानांच्या ईदच्या वेळी किंवा बकरी ईदच्या वेळी लाखो करोडो बकरी कापल्या जातात, गायी कापल्या जातात. त्याबद्दल आपण कुठलाही कायदा प्राणी हत्याबद्दल बोलत नाही. पण तुम्ही कुठल्याही जत्रेत गेला तर लगेच का? कारण तू हिंदू धर्म. ह्याच्यामध्ये काय झालं, तरुण पिढीला धर्म जरासा चुकीचा वाटायला लागला. नाही, हे धर्म नाही हे शिकवत. धर्मानं काय शिकवलं ही जी माहितीच कुणाला यायला तयार नाही. आणि याला कारणीभूत ज्येष्ठांपासूनच सगळे. कारण तुमच्या घरात जर तुम्ही तुमच्या मुलग्याला माहिती दिली तरच तू त्यावर काहीतरी दिल ना. काल जो घडला कोवळा फोडायचा प्रकार, कोवळा फोडायचा त्यात गणित असं आहे की कोवळा हा एक राक्षसाचा वध करायचा प्रकार आहे. तो कोवळा आपल्या घरात आणणं म्हणजे एक राक्षसी वृत्ती आपण घरात आणतो असा पण अर्थ निघतोय. आणि ही परंपरा ही आत्ताच अलीकडे चालू झाली आहे, हुल्लडबाजी आणि दंगा. मग ह्याच्यावर बंधन ज्या त्यावेळीच घातलं पाहिजे, त्याला त्या लोकांनी घातलं पाहिजे. बरं, हा धर्माचा विषय झाला. त्यामध्ये कोल्हापूर, जसं आज आमचं कोल्हापूर म्हणून आम्ही बाहेर गेलो की मी कोल्हापूरचा 4 जण भेटले की आम्ही एकत्र येतोय. पण फुटबॉल मॅचच्या वेळी आम्हीच आमचे वैरी असतो. ह्याच्या मागचं कारण काय आहे? कोल्हापूरची जर परंपरा धरली तर ह्यात 100% राष्ट्रीय क्षेत्र आहे. बरं, काहीच पक्ष नाही म्हणायचे, सर्वच पक्ष याला कारणीभूत आहेत. सर्व जे आयोजक आहेत ते सगळेच ह्यामध्ये आहेत. ह्याच्या मागं आणि काही न दिसणाऱ्या शक्ती, काही राष्ट्रीय शक्ती बऱ्याच आहेत ह्या मागं की धर्म बदनाम करायवर टिकलेले आहेत. त्यामुळे कोवळा असून दे किंवा हे विषय असून दे, राहिला विषय प्रशासनाचा. प्रशासनानं अपेक्षा काय ठेवणार? प्रशासन फक्त हिंदू धर्माच्या कार्यक्रमात नेहमी अडथळे आणायचा प्रयत्न. नागरे सर, मला असं विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही खूप वेगळ्या पातळीवर हा धर्म किंवा हे सण समजून देत असता समाजाला. नेमकं कुठल्या पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी आता कोल्हापूरमध्ये चालू आहेत? जर अभ्यास केला, एकंदरीत पाहिलं तर आताच्या जे काही उत्सव साजरे केले जातात तर त्याच्यामध्ये गैरप्रकारच फार शिरलेले आहेत. गैरप्रकाराचा अतिरेक झालेला आहे. मूळ जर समजून घेतलं तर याच्यामध्ये गणेशोत्सव असू दे किंवा नवरात्र उत्सव असू दे, तर ही दोन्ही आहेत काय, ती व्रतं आहेत. गणेशोत्सव काळामध्ये गणपतीचं तत्त्व मोठ्या प्रमाणात पृथ्वीजवळ आलेलं असतं आणि त्याचा आनंद आपल्याला मिळावा या उद्देशानं गणपती बसवायचा.
तो आनंद आपल्याला मिळावा. गणपती आहे तोपर्यंत आनंदाची देवता आहे ती, आणि सगुणाला मदत करणारी ती देवता आहे. म्हणून त्या देवतेचं आपण ते व्रत म्हणून करायला पाहिजे. पण आजची स्थिती बघितली तर त्याला सार्वजनिक रूप तर आलेलंच आहे. त्या काळात ते बरोबर पण होतं. 1893 साली लोकमान्य टिळकांनी तो गणेशोत्सव सार्वजनिक पातळीला आणला, आणि सार्वजनिक पातळीच्या त्याचा आणण्याचा त्यांचा हेतूच कसा की धर्मामध्ये किंवा राष्ट्रप्रेमामध्ये किंवा राष्ट्र उभारणीमध्ये जी काय मुरगळ आलेली आहे किंवा लोक निराश झालेले आहेत किंवा उदासीन बनलेले आहेत, तर त्यांची उदासीनता घालवावी, त्यांचा उत्साह वाढावा, देशप्रेम धर्मप्रेम वाढावं, या उद्देशानं त्यांनी गणेशोत्सव हा सार्वजनिकरित्या आणला. प्रत्यक्षात ते व्रतच आहे. त्या काळामध्ये गणपती तत्व 1000 पटींनी जास्त आलेलं असतं नेहमीच्या पेक्षा, आणि ते मला मिळवायचं आहे म्हणून त्या 1.5 दिवसामध्ये मी ते मिळवणार, अशा पद्धतीचा हा उत्सव आहे. आणि मग सार्वजनिक जर आता उत्सव बनले तर त्याच्यामध्ये होतं कसं, त्या पहिल्या 1.5 दिवसात गणपती आणतच नाही. तो आणतात तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी वगैरे आणतात, आणि त्यावेळेला मग गणपती तत्व येण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. म्हणजे जे 1000 पटीनं यायचं ते येत नसतं. त्यामुळं तिथं कसं होतं की इथं संपलंच ते तत्व येण्याचा भागच कमी झाला. जे रोजचं आहे तेवढंच येणार जे असेल ते, म्हणजे त्या उत्सवाचा हेतूच नष्ट झाला तिथं. तसाच भाग नवरात्रोत्सवाचा आहे किंवा या 9 दिवसाच्या काळामध्ये की देवी तत्व जे आहे ते मोठ्या प्रमाणात आलेलं असतं. पहिले 3 दिवस महाकालीची उपासना करावी लागते की तमोगुण कमी व्हावा, रजोगुण वाढण्यासाठी लक्ष्मीची पूजा करायची असते त्यानंतरच्या 3 दिवसात, आणि सर्वात शेवटी सत्वगुणी सरस्वती देवीची पूजा करतात. पण हे कोणीच समजून घेतलेलं नाही. आणि मग उत्सव म्हणजे कसं आहे की मला काहीतरी मनोरंजन करायचं आहे, मला कुठंतरी नेतृत्व करायचं आहे, मला कुठंतरी उभं राहायचं आहे इलेक्शनला, आणि हा असा भाग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मग त्यामुळं झालंय कसं की धर्म म्हणजे हा असा असतो हे आता असं सगळ्यांना वाटायला लागले. म्हणजे मगाशी महेशदादांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे प्रत्येक गोष्ट आता धर्मावर सगळे तुटून पडायला लागले की धर्म हा चुकीचाच सांगतो, हिंदू धर्मच चुकीचा आहे आणि हिंदू धर्मातच वाईट प्रथा आहेत, अन्य धर्मामध्ये नाही तर असं काही नाही आहे, सगळ्यात आहे. चुकीचं बऱ्याच गोष्टी आहेत, पण आमच्या धर्मात चांगलं काय आहे हे पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते चांगलं जे आहे त्याचा फॉलो करून किंवा त्याचा वापर करून मला मिळणारी जो आनंद आहे, शेवटी माणूस हा आनंदाच्या पाठीमागे धावत असतो. कुणी म्हणणार नाही की मला आज दुःख मिळू दे किंवा 1 तास मला दुःख मिळू दे, असं नाही. प्रत्येकाला अगदी सगळ्या क्षणापर्यंत आनंद पाहिजे असतो. मग देवता म्हणजे तरी काय, तर ते आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद म्हणतात ना देवतांना. तर त्या देवताचं सगुण रूप जे आहे ते या काळामध्ये सगुण रूपाला अवतरण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. म्हणजे त्याचा तर गरबा जो किंवा दांडिया जो म्हणतो ना, दांडिया म्हणजे एक युद्ध प्रकार आहे. तर तो युद्ध प्रकार म्हणजे कसा चालवायला पाहिजे, तलवार जशी चालते त्या पद्धतीनं चालवायला पाहिजे. आज कसं झालंय की डिस्को दांडिया तयार झालेला आहे. आणि गरबा म्हणजे कसं आहे, टाळ्या वाजवून देवीला टाळ्या वाजवून त्या नादातून देवीला सगुण रूपात येण्यासाठी आपण आवाहन करतो, असा हा भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. हा भाग आपण सगळा विसरलो आणि त्यामुळं झाले कसं की हे गैरप्रकार सगळे त्याच्यामध्ये शिरले. मग ते पोलिसांना ते तर काही कळतच नाही त्यांना. ती पोलीस म्हणजे एक हडेलापी हाच भाग आहे. म्हणजे पोलिसांनी जे काही समजून घ्यायला पाहिजे किंवा जनतेच्या मनात काय आहे, किंवा काही लोक चांगलं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात तर ते सांगण्यासाठी त्यांना संधी पण मिळत नाही. मी कोल्हापुरातल्या गणेशोत्सवामध्ये कोल्हापुरातल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये मी स्वतः जाऊन सांगितलं की आमच्याकडे काही चांगले मुद्दे आहेत की लोकांनी ते अनुकरण करावेत आणि त्याचा लाभ चांगला व्हावा, कोल्हापुरामध्ये शांतता राहावी, या उद्देशानं माझ्याकडे काही मुद्दे आहेत ते मला बोलायचे आहे. तर तुम्ही मला संधी दिलात तर तुमची जी बैठक असते पोलीस स्टेशनला त्यावेळेला मला बोलवा. तर कुठल्याही पोलीस स्टेशनला मला निरोप पाठवलेला नाही. भारतजी, तुम्ही एका युवकांच्या संघटनेचे प्रतिनिधी आहात आणि हा विषय सुद्धा थेट युवकांच्या संबंधित आहे, उलटबाजी युवक करतात, तर काय नेमकं हा प्रकार आहे? या सणामागे हे जे सण टिळकांनी चालू केले गणेश उत्सव, ह्या मागचं खरा उद्देश काही या युवकांना कळालाच नाही. जसे सर म्हटले, महेश म्हटले, हे सर सुद्धा बोलले, या मागचा एकच त्यांचा उद्देश होता की सर्व समाजातले विविध समाजाचे विविध जातीयतेचे लोक एकत्र येऊन त्यामध्ये बंधुतुल्य भावना निर्माण होऊन ते सण साजरे व्हावे. ह्या सगळ्या गोष्टी दूर ठेवून आत्ताचे युवक काय करतात की खंडणी स्वरूपात वर्गणी मागितली जाते.
वर्गणी इतकीच दिली पाहिजे. जसं नवरात्र उत्सवात होतं की इकडे गरबा चालू होतो, मागं स्टेजच्या मागच्या बाजूला बसून दारू प्यायची. हे काही त्यामागचा उद्देश नव्हता. आणि हे जे युवक काही काल प्रकार घडले तर ठराविकच हातावर बोटा मोजण्या इतकेच युवक हे काही प्रकार करतात. प्रशासनानं त्यांच्यावर कारवाई करायची काल सांगितलेलं आहे की त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कॉम्रेड, आपलं काय मत आहे या सगळ्या त्याच्याबद्दल? नाही, पहिल्यांदा मी हे सांगू इच्छितो की कोणताही धर्म वाईट नाही, पण आपण जर काही जगात बघाल तर सगळ्यात जास्त रक्त कशामुळे सांडलं गेलं आहे तर ते धर्म ह्या कारणामुळेच रक्त सांडलं गेलं आहे. याला कारणीभूत कोण आहे तर याला कारणीभूत जे धर्म म्हणून राजकारण करतात, जे धर्म म्हणून जातीवादी संघटना आहेत त्या याला कारणीभूत आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे. याच्या बाबतीत मी एक चांगलं उदाहरण सांगू इच्छितो की कॉम्रेड पानसरेंनी शिवाजी कोण होता हे ज्यावेळेस ते सांगत होते त्यावेळेस जातीवादी संघटनांनी शिवाजीला तुम्ही एकेरी बोलता ह्या कारणावरनं त्यांना विरोध केला होता. ही गोष्ट वेगळी की त्याच्यानंतर लोकांचा एवढा प्रतिसाद मिळाला आणि त्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या एवढ्या प्रती खपल्या की ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची हे झाली. तसंच दुसऱ्या बाजूला आत्ताच आमच्या सहकार्यांनी काही मित्रांनी सांगितलं गणेश उत्सवाच्या बाबतीत. गणेश उत्सवाचा सुरू करण्यामागचा उद्देश काय होता? लोकमान्य टिळकांनी त्यावेळी देश पारतंत्र्यात होता, लोकांनी सगळ्यांनी एकजूट होऊन एकत्र येऊन या परकीय राजवट आहे ती उलथून टाकण्यासाठी त्याचा हे सार्वजनिक उत्सव करण्याचा घाट घातला होता. पण आत्ता काय दिसतंय, आपण स्वातंत्र्यात येऊन सुद्धा हा गणेशोत्सव त्याच्यापेक्षा जोरात केला जातो, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे डॉल्बी बिल्बी यासारखे अनिष्ट प्रकार वापरून केला जातो. आणि त्याच्या बाबतीत जर काही कोण बोलायला गेलं तर मात्र तुम्ही ह्या धर्माच्या विरोधात आहात. खरं तर वास्तविक आम्ही हिंदूच आहोत तरीसुद्धा तुम्ही या धर्माच्या विरोधात आहात असं सगळ्या लोकांना ची दिशाभूल केली जाते. आम्हाला अजून पण आठवते ज्यावेळेस आम्ही पहिली गणेश मूर्ती दान घेण्याची चळवळ ज्यावेळेस दाभोळकरांनी सुरू केली होती त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस कोल्हापुरात ह्या गणेश मूर्ती दान घेत होतो. आजपर्यंतचा इतिहास असा आहे की त्या बाबतीत आम्ही कुठलेही काही राजकारण केलं नाही किंवा कुठलेही देवादेवतांचा कुठलाही अपमान केला. हे आत्ता इतक्या वर्षातनं समोर आलेलं सत्य आहे. आणि याला लोकांनी दिलेला ज्या परवा दिवशी 45,000 गणपती मूर्ती मिळाल्या त्याच्यावरनं हे सिद्ध झालेलं आहे. एक गणेश एका घरामध्ये जर का एक गणेश मूर्ती बसत असेल तर 45,000 गुणिले 4 या हिशोबाने 1,80,000 कोल्हापूरवासियांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे, उपक्रमाला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे सर्वच प्रथा चांगल्या असतात का? सर्वच परंपरा चांगल्या असतात का? काही प्रथा आणि काही परंपरा ह्या वाईट असतात किंवा त्या कालबाह्य झालेल्या असतात. सर्वच परंपरा वाईट असतात का असं आम्ही कधीच म्हणणार नाही. हाच धर्म, हिंदू धर्म हा आई वडिलांचा आदर करायला शिकवतो, त्याप्रमाणे आम्ही आदर करतोय. पण त्याचप्रमाणे या धर्मामध्ये काही सतीच्या प्रथा होत्या. त्या प्रथा आपण कालबाह्य होत्या म्हणून त्या बाहेर हद्दपार केलेल्याच आहेत. मग तशाच प्रकारे महालक्ष्मी मंदिरातली जी प्रथा आहे की स्त्रियांना त्याच्या याच्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, त्या बाबतीत जर काही आम्ही जर काही त्याच्या बाबतीत काही बोलायला लागलो तर त्याला विरोध होतो. पण भाजपच्या जर काही कार्यकर्त्यांनी जाऊन तिथे जर काही प्रवेश केला तर ते मान्य केलं जातं. म्हणजेच काय आहे की सर्वांची दिशाभूल केली जाते असं आमचं म्हणणं आहे. ती दिशाभूल आणि ह्या ज्या घटना घडतात, धर्माचं राजकारण घडवलं जातं, राजकारणी लोक करतात हे आपण सर्वजण म्हणतो. पण हे कधी होतं? याचा फायदा कोणाला होतो? याचा फायदा जातीवादी संघटनांनाच होतो. ह्या ज्यावेळेस इलेक्शन जवळ येतात त्यावेळेस ह्या गोष्टी बोलल्या जातात. आणि जर काय आपण अभ्यास केला तर आपल्याला समोर हे निदर्शनास येईल की हे खोटा अपप्रचार केल्यामुळेच लोकांचा आपला धर्म कुठेतरी त्याच्यावरती आक्रमण होते या भावनेतनं ते हिंसाचार करायला लागतात. आणि जे धर्माने शिकवलेलं नाही, कोणताही धर्म, मी परत एकदा सांगेन, कोणताही धर्म हिंसा शिकवत नाही, तरीसुद्धा सगळ्यात जास्त रक्त हे धर्म ह्या कारणामुळेच सांडलं जातं. ते कुठेतरी थांबलं पाहिजे, त्याच्यावरती कडक वचक बसवला पाहिजे. एकूण कोल्हापुरात जे काही हुल्लडबाजीचे प्रकार होतात किंवा काही कोल्हापूरची शांतता आता थोडीशी विस्कळीत झालेली आहे, तुम्हाला नेमकं कोण याला जबाबदार असं वाटतं? याला खरं तर बघायला गेलं तर आम्ही सर्व लोकच जबाबदार आहोत. कारण आम्ही या सर्व समाजाचे पुढारी पण करणारे मंडळी आहोत, त्याच्यामुळेच तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे. पण आम्ही नेते मंडळी आहोत, नेणारे आहोत, समाजाला नेणारे आहोत. आता हे परवा दिवशी जो प्रकार घडला गणेश उत्सवातला तो खरोखर निंदनीय प्रकार आहे. शिवाजी महाराज म्हणा किंवा कुठलाही धर्म म्हणा,
स्त्रीचा अपमान करा असं कधीही सांगत नाही, पण त्या ठिकाणी किंवा दुसऱ्या प्रांतातल्या परप्रांतीय वगैरे असं काही सांगत नाही. पण असा जर काही इश्यू करून जर काही ते हे करत असतील तर त्या जेवढा जास्त स्वतःला आपण धर्मरक्षक समजता त्यांची सगळ्यात जास्त ही जबाबदारी आहे असं मला वाटतं. अनिलजी, आपली काय भूमिका आहे? समाजामध्ये सण समारंभ उत्सव याला एक महत्त्वाचं स्थान आहे. हे स्थान अशासाठी की लोक नेहमीच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ते कंटाळले असतात आणि त्यांचा कंटाळा घालवण्यासाठीचा हा एक मार्ग चांगला असतो आणि म्हणून ते सण समारंभ करत असतात. आता सण समारंभ करत असताना लोक स्वतःची बुद्धी वापरून सुद्धा एक योग्य मार्ग त्याला काढतच असतात, पण त्याच्यात काही अडथळे येत आहेत. उदाहरण योग्य मार्ग कसा की आताच सतीशने सांगितलं की गणेश मूर्ती ज्यावेळी 15-20 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये 1-2 गणेश मूर्ती दान मिळत होत्या की ज्या विसर्जित पाण्यात करू नका बाबांनो, त्याचं पाणी प्रदूषण होणार किंवा त्याच्यावर धरणं भरणाऱ्या गाळानं. पण तो विचार त्यावेळी मांडत असताना त्याला काही लोकांनी विरोध केला. का विरोध केला असेल? म्हणजे त्यांचं काही त्याच्या धर्माची देवाची गेट देणं नव्हतं. त्याला असं वाटत होतं की या जर गणपतीवरती जर याच्यावरून प्रदूषण असं वाटत म्हणायला विचार करायला लागले, डोकं वापरायला लागले तर उद्या म्हणतील की आम्ही धर्मावरती ज्यावेळी मतं मागतोय ते चुकीचं असं म्हणतील. म्हणून त्या धर्मावरची मतं कमी होऊ नये यासाठी त्यांचा तो प्रयत्न होता. म्हणजे ते काही धार्मिक लोक नव्हते. म्हणजे समाजामध्ये सण समारंभ करणाऱ्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे लोक आहेत. एक म्हणजे खरोखर प्रामाणिक असणारे जे श्रद्धेनं करतायत, विचारानं करतायत, आणि दुसरे काही असे आहेत त्यांचा गैरफायदा घेणारे. त्यांचा गैरफायदा घ्यायचा कोणकोणत्या मार्गाने गैरफायदा घेतला जातो? एक तर या देवाच्या नावावर धर्माच्या नावावर काही जणांनी संस्था काढलेल्या आहेत. जशा कंपन्या काढतात तशा संस्थांच्या चालतात आणि त्या संस्थांवर वर्तमानपत्र छापायची, सतत खोटा प्रचार करायचा. म्हणजे सतत जणू काही धर्माचं आपल्याला पुढणाऱ्या आणि हेच धर्माचं तारक आहे. खरं म्हणजे संत सुद्धा म्हणतात, तर म्हणजे लाज वाटते आपल्याला सांगायला अशी की संत कुणाला म्हणावं? संत तुकाराम, म्हणजे ज्या माणसानं 20व्या वर्षी स्वतःची पूर्णपणे खाजगी सावकारी संपवली, सगळी खतं त्या पाण्यात बुडवली आणि नंतर तो माणूस स्वतःचं कष्ट करून पूर्णपणे कष्ट करून शेती करून पोट भरायला लागला आणि त्यानं सांगितलं लोकांना की ऐसे कैसे झाले बंधू. तर त्यांनी लोकांना सांगायला लागले की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणून. ही दुसरी बाजू आहे मला असं वाटतं समाजामध्ये की आपण एक विशिष्ट भूमिका घेऊन आतापर्यंत काम करतोय. अनिसा असेल किंवा पुरोगामी संघटना असतील किंवा हिंदुत्ववादी संघटना असतील, त्यांची एक जबाबदारी असते की समाजाला एक चांगलं वळण लावणे, चांगली जबाबदारी समाजाला विवेकवादी करायला पाहिजे. पण त्यात या सगळ्या लोकांना अपयश येते का? काय अपयश म्हणजे चुकीच्या मार्गाने लोकांना नेतातच ना. त्यांना भीती अशी वाटते की हे जर लोक विवेकवादी बनले, विवेकाने विचार करायला लागले. उदाहरणार्थ आता दाभोळकरांचा खून झाल्यानंतर तर म्हणजे आपण बघतोय कुठला तरी गल्ली बोळाचा फाळकूट जागा असतो आणि त्याला कुठं धर्माचं नाव घेतो आणि आरडाओरडा करतो. जरा पोलिसांनी जरा आरडा जरी थांबा म्हटलं किंवा काही अटक करायचा प्रयत्न केला की लगेच बंद पुकारतात, तोडफोड होते, रस्ते बंद, अमुक बंद. आणि आता दाभोळकरांचा खून झाला तरी हजारो लोक रस्त्यावरती आले पण साधा एक दगड कोणी मारला नाही. ह्याला म्हणजे विवेकवाद. त्यांनी शांतपणाने सांगितलं की याचा तपास करायचा, पोलिसांनी तपास करायचा, आमचं काम तपासायचं नाही आहे किंवा आम्हाला कोणाला शिक्षा करायचं काम आमचं नाही, शिक्षा करायचं पोलिसांनी शिक्षा करायचं, त्याला पकडून. याला विवेकवाद म्हणायचा. हा विवेकवाद लोकांच्या मध्ये पोचवायला पाहिजे. आणि लक्षात असं आलं की या 10-20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती यामध्ये यशस्वी झालेली आहे. म्हणूनच तर दाभोळकरांच्या खुनानंतर लोक विवेकानं वागलेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतीशने सांगितल्याप्रमाणे 40,000 50,000 गणपतीच्या मूर्ती खुद्द कोल्हापूरसारख्या ठिकाणी सुद्धा बाहेर लोकांनी काढल्या. कोल्हापूर हे विचारवंतांचंच म्हणजे गाव आहे. काही लोक असे चुकीच्या मार्गाला नेत असले तरी त्यांना ते कायमचं जमत नाही, काही फसवता येत नाही. काही यातल्या धार्मिक ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यातला सत्य गोष्टी ज्या आहेत म्हणजे इतिहास आहे तो लोकांच्यावर पोहोचवला जात नाही. उदाहरण कोल्हापूरमध्ये ही देवींची स्थान आहेत. किती देवींची स्थान आहेत बघा. टेमलाबाई आहे, मरगाबाई आहे, आता अंबाबाई आहे, प्रमुख जे जास्त मोठं वाढलेलं असतं. म्हणजे ह्या सगळ्या देवी आहेत वेगवेगळ्या. फिरंगाई आहे. ह्या सगळ्या देवी ज्या आहेत म्हणजे एकेकाळी इथे स्त्रियांचं राज्य होतं. आणि म्हणून आपलं असं दिसतं की आवाज सुद्धा कोल्हापूर भागा परिसरामध्ये स्त्रीचा आदर जास्त केला जातो. इतर कुठल्याही ठिकाणपेक्षा स्त्रियांना आदर इथे कोल्हापुरात जास्त असतो. या स्त्री राण्या होत्या. त्यावेळेचा जे कोणी राजा थोडासा चुकीचं वागत असणारा त्याला त्यांनी ठार मारलं आणि त्याचं हे म्हणून आपण सण सुद्धा करतो. सणामध्ये रूपांतर थोडंफार झालं. पण तो इतिहास न सांगता त्याच्यामध्ये काहीतरी पुराण कथा घालायच्या ज्याच्यामुळे आपलं पोट भरेल हाच धंदा फक्त. आणि जर दुसरा कोण इतिहास सांगायला लागला तर त्याला धर्मद्रोही, तो नास्तिक आहे, तो धर्माच्या विरोधातला आहे. म्हणजे खरं म्हणजे नास्तिक लोक सुद्धा हिंदू धर्मामध्ये होते. हिंदू धर्माची जरी त्यांनी वाचायला पाहिजे, धर्मवादी लोक वाचत नाहीत लोक,
की 10 दर्शनं होती आपल्या भारतामध्ये. त्या 10 दर्शनामध्ये 6 दर्शने जी आहेत ती नास्तिक आहेत. 10 दर्शनापैकी 6 दर्शन नास्तिक आहेत. म्हणजे ही विचारच नाही दुसरा राहिला बाजूला. तर म्हणजे भारतामध्ये एकमेव संस्कृती नाही. वैदिक संस्कृती म्हणजे हिंदू धर्म असं काही तुमच्या डोक्यात आता शिरले, पण तशी परिस्थिती नाही. इथं वेगवेगळा शाक्तपंथ होता जो समानतेने सांगत होता. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा दुसऱ्यांदा जो राज्याभिषेक झाला तो शाक्तपंथी पद्धतीने झाला. खुद्द संभाजी महाराज हे शाक्तपंथी विचाराचे होते, ते संस्कृत शिकलेले होते, त्यांनी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिलेले आहेत, पण त्यांचा विचार कधी लोकांना नाही माहिती. हा काहीतरी दुसरी बाजू सांगायचीच नाही. त्यांना सुद्धा हे जणू काय धर्मासाठीच लढले असं खोटं सांगून लोकांना फसवायचा कार्यक्रम चालतो आणि म्हणून लोक शाणे लवकर होत आहेत. पण ते कायमचं फसवता येत नाही. आपलं असं दिसतंय की हळूहळू हे लोक शाणे होत आहेत. कोल्हापूरकर सुद्धा होणार शाणे आणि तरुण पोरांच्या सुद्धा काय परिस्थिती होते की त्यांना हुलटबाजी करायची पाळी घेते. त्यांचं असं लक्षात येते की धर्मामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही. आता या गरजेप्रमाणे हळूहळू त्यातल्या बदलायला पाहिजे. कारण विज्ञान पुढे चाललंय, त्यावेळी त्यांनी पटायला लागले की ह्या गोष्टीमध्ये आता काही तथ्य नाही आहे, थोडं कमी व्हायला पाहिजे. पण त्यांना दुसरा मार्ग सांगत नाही आपण आणि त्याचा परिणाम म्हणून तिथंच अडकत आहेत आणि त्यांच्यापुढे हुलडबाईसारखा प्रकार होतो थोडासा तयार. त्या हुलडबाईचा फायदा घ्यायचा आणि परत वेगळे राजकारणी येतात पुढं तो भाग आणि परत वेगळा. आणि म्हणून लोकांना शहाणं करणं, त्यांना सर्व प्रकार तुम्ही विचार सांगा. खरं म्हणजे अध्यात्मामध्ये काय असतं, बुवाचा मुख्य उद्योग काय असतो की तुम्ही मला शरण या, मी सांगतो ते सगळं शहाणं, तुम्ही तुमचं डोकं वापरायचं नाही. पण लोकांना आपण सांगितलं तुम्ही डोकं वापरा, स्वतः विचार करा. तुम्ही विचार करा ना, संत म्हणताय ना कुणाला, संत तुकारामांचे अभंग वाचायचे आणि त्यावर ठरवायचे संत कोण. संत तुकाराम एवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत तुम्हाला सांगतो की जिथं तुम्ही देवाची गोष्ट सांगता तिथं 5 पैसे घेऊ नका. तुम्ही स्वतःच्या बैलाला दाणा घेऊ नका, स्वतः खायला घेऊ नका, बिदागी घेऊ नका. एवढंच नव्हे तर टिळा लावणे भाळा. म्हणजे ज्या काळामध्ये बुक्का पैशाला पोतभर बुक्का मिळत होता त्या काळामध्ये एक बुक्क्याचा टिका जो डोक्याला लावू नका, हा मला सांगणारा माणूस. एवढंच नव्हे तर त्यांनी सांगितलं की देवाच्या नावाचे लोक पैसे खातात, देवाची कथा म्हणजे आई आहे आणि तुम्ही आईचं भाडं खाताय. एवढ्या घाणेरड्या भाषेमध्ये तुकारामांनी सांगितलं आहे. संत तुकाराम जरी वाचले की नाही तरी आजचे संत सगळे आपल्याला कसे बंधू आहेत ते कळेल. स्वतःला संत म्हणतायत त्यांचं हे, आणि मग लोक शहाणे होतील, विवेकाने वागायला लागतील. मग अशा तऱ्हेचा प्रकार काही होणार नाही. म्हणजे एकूणच प्रकार जरी आपला हा कोल्हापूर पुरता मरायचा असेल तर त्या विषयाला व्यापकता आहे त्याच्यात. मला 2 शब्द मांडायचे होते ह्यांच्या सतीजींच्या विषयासंदर्भात. भाजपनं प्रवेश केला म्हणून आम्ही माघार घेतली नाही, पहिला फोडून काढतो. भाजपच्या विरोधात पण आम्ही पत्रक दिलं. मनसेचे आमदार राम कदम ज्या दिवशी येत होते, मी आमची 3 जण नागरिक आम्ही मनसेच्या आमदाराला अडवायला चाललेलो. फक्त केडगे साहेबांनी आम्हाला सांगितलं की मंदिराची जागा आहे, मंदिराच्या गाभाऱ्यात दंगा होऊ नये ही आमची इच्छा आहे. धार्मिकता असल्यामुळे आम्ही ते मान्य केलं. त्यावर चर्चा करायचा विषय पोलिसांनी केला, पण नंतर आम्हाला सांगितलं कलेक्टर ऑफिसला जावा, तिथं बैठक आहे. आम्हाला डायव्हर्ट केला, आम्ही तिथं गेलो. प्रशासनाची चूक आणि तो विषय रद्द झाला. आमचं म्हणणं होतं ठीक आहे, मला एक समजत नाही, धर्म म्हणून मानायचा तर धर्माचा विषय आला की सर्व धर्म समान, आणि एखाद्या दुसऱ्या धर्माचं बोललं ऐक तर धर्मामध्ये भेद पडतात. महालक्ष्मी मंदिरात स्त्रीनं जात आहे. विश्व हिंदू परिषदेने जेव्हा राम मंदिराचा विषय घेतलेला तर राम मंदिराच्या ज्या आता मूर्ती आहेत तिथं त्या दलित नवरा बायकोंच्या हस्तेच पूजा करून बसवलेल्या आहेत. सावरकरांनी पण महिलांच्या प्रवेशाबद्दल आणि दलितांच्या बद्दल काय मागणी भूमिका घेतली. ह्यात धर्माचा विषय नाही. विषय कसा आहे, महालक्ष्मी मंदिराची परंपरा, आता ठीक आहे त्या परंपरेत जाणं न जाणं तो वेगळा विषय. तुम्ही अचानक आला आणि महिला प्रवेश घुसवल्या, ठीक आहे. बाबूजी माल दर्ग्याजवळ गेले कित्येक वर्ष अजूनही बोर्ड आहे की आज महिलांना प्रवेश नाही. बाबूजी माल हे देवस्थान दोन्ही यांचं आहे. त्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक तुम्ही म्हणताय, महिलांनी मोठे भाविक आहेत, मग तिथं का हा विषय नाही झाला. ह्याला राजकीय स्टंट म्हणावं लागेल ना. जर तुम्ही महिला मग ती कुठल्याही धर्माची असू दे, महिला ही महिला आहे, तिचं रक्षण व्हायला पाहिजे, तिच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजे, ह्यासाठी सगळ्या गोष्टी सगळ्यांनी करायला पाहिजे. मग महालक्ष्मी मंदिर झालं, बाबूजी माल का सोडलं, हा विषय आलाच. आणि जसं दादा म्हणजे धर्मांच्या काय होते दोन्हीकडचे लोक हुशार आहेत. टोटल काय करतात की तुम्ही त्यांनी कुठला तुमच्या उत्तर दादा 1 मिनिट फक्त की ऐका, मी फक्त काय म्हणतो, मी पहिलाच बोलताना म्हणतो मी साधू संत भोंदूंच्या बद्दल बोलणार नाही. आसाराम बापूंचं मी उदाहरण नावच घेतो आता, कारण ह्यांनी त्यांचाच विषय केला. अजून जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही आपण हे मी पूर्ण बाजू घेत नाही, फक्त मी माझा मुद्दा मांडतो. जोपर्यंत भारताच्या न्यायव्यवस्थेत असा आहे की गुन्हा नोंद झाला आणि ज्यावेळी तो आरोपी सापडतो तेव्हा तो गुन्हेगार घेतला जातो. ठीक आहे, त्यांची आता ती अवस्था चालू आहे. ऐका संत म्हणू नका, ठीक आहे, मी म्हणत नाही. पण ज्या दलित मागास अनुसूचित जाती जमातींचं प्राबल्य तयार करून
ज्या माणसानं महाराष्ट्र पिंजून काढला अशा उपराकार लक्ष्मण मानेवर 7 महिलांच्या बलात्काराचे गुन्हे आहेत. त्याबद्दल तुम्ही काय केलं? काय केलं तर अटक केली. त्याला तुम्ही नाही, तुम्ही काय केलं? म्हणजे आंदोलन का घेतलं नाही का? नाही, आमच्या भाषेत असा विषय आंदोलन घ्यायला पाहिजे होतं ना. जर बापू उद्या ऐका बापू नाही, मला जरा बोलून द्या. एक मिनिट. कसं आहे, हे सगळ्यांना काय होतं की आपला विषय आहे कोल्हापूर. की कोल्हापुरात ही उलटबाजी प्रकार होत आहेत, त्याला जबाबदार कोण? धर्म, जात, भेद हे माझं वैयक्तिक एक मत आहे की हे जे सगळं जे चाललंय, म्हणजे मी काही वर्षापूर्वी तिकडे होतो, आज इकडे आहे. ही जी चळवळ म्हणतात गणपती, आज मी माझ्या घरात गणपती जे दान करतो, मी माझ्या घरात गणपती दान करतो. मी कुठल्या धर्माचा आहे, माझा विचार काय, माझा तो माझ्या उंबऱ्याच्या आत. पण ज्यावेळी मी समाजात वावरतोय त्यावेळी समाजाला काय उपयुक्त आहे, बरोबर, सामाजिक लोक काय करतात. की समाजात काय वावरतोय त्यामध्ये. आता महालक्ष्मी मंदिरात महिलांना प्रवेश आहे की नाही, बरोबर आहे, भाजपनं आत प्रवेश केला, पण परंपरा ती चालत आली आहे. मला सांगा की महालक्ष्मी मंदिरात जावं की न जावं किंवा काय आहे महालक्ष्मी मंदिरात हे कुणाला समजतंय? महालक्ष्मी मंदिरात जाऊन जो पाया पडतोय, मी पण जात नाही, मी वर्षातून 2-3 वेळा कधीतरी जातोय. महालक्ष्मी मंदिरात रोज जाणाऱ्या व्यक्तीला ती व्यथा माहिती आहे. मी म्हटलं आमच्या मम्मीला, आमच्या आजीला म्हणजे हे कळायच की काय, कशाला बाबा नाही, तुला सांगितलं की आम्हाला तू नेशील की रोज, तुला सांगितलं रोज आम्हाला गावाला नेशील, पण आम्ही जाणार नाही का? नाही बाबा, म्हणजे जे कोण गेली ती दवाखान्यात पडल्या जाऊन बघ जा. ही बायकांच्यातली चर्चा. म्हणजे काय, ती गाभाऱ्यात गेल्या म्हणून त्या दवाखान्यात गेल्या, हा त्यांचा एक विचार, म्हणजे जे काय त्यांच्या डोक्यात असत अशा काही. एक मिनिट तो अंधश्रद्धा किंवा हा वेगळा विचार असेल की त्या गेल्या म्हणून असं झालं. पण एक काय परंपरा चालल्या की इथल्या जर महिलांना म्हटला, बाहेरल्या महिला जातील गाभाऱ्यात पण इथले जाणार नाही, त्याच्या मागे विचार वेगळा असेल किंवा परंपरा असेल, नाही जाणारच नाही. उद्या हे म्हणतात की त्या गाभाऱ्यात जरी बाबूच्या मनामध्ये जर का आपण हे केलं की महिलांना प्रवेश उद्या जरी केला तिथं तरी गेला तर महिला जाणार नाहीत, ह्याला वेगळी कारण आहे. त्याची अंधश्रद्धा असेल किंवा आणि दुसरे कसं आहे की हे मी म्हणतोय ते खरोखर 100% की प्रशासन गणेश उत्सवाची मिटिंग घेतली आहे. रघुनाथ दादा म्हटले की गणेश पोलीस प्रशासन घेतात, शांतता कमिटी ज्याला गल्लीत ऐकत नाही पोरं, ती शांतता कमिटी काय उपयोग आहे? शांतता कमिटीला गणेश उत्सव जो 1.5 फुटाचा गणपती बसून माहिती दिला, तो गणेश उत्सव कसा करायचा सांगणार. काय झालं, मी साक्षीदार आहे तुम्हाला. परवा दिवशी या महिलांच्या जे आता तुम्ही म्हणताय सती झाला की त्या अधिकारी, महिला अधिकारी होत्या, ते म्हटलं अरे बाळ जरा बाजूला उभा राहा, कॉन्स्टेबलला धडकला आणि त्या महिला ज्या अधिकारी त्यांचा मला धक्का लागला. मी काय म्हणून, माझा विनयभंग झाला म्हणून मी काय म्हणायचं? तुम्ही झाला ना, तुम्ही गर्दीत आला, धक्का लागला, कॉन्स्टेबल आला किंवा त्यांचा मला धक्का लागला, मी याला काय म्हणायचं? कुठलाही व्यक्ती जो जबाबदार व्यक्ती आहे तो कुठल्याही महिलेचा विनयभंग करत नाही. ज्याच्या घरात आई, बहीण, बायको, मुलगी ज्याला आहे तो कधीच करत नाही. ह्या गोष्टीचा भाऊ केला जातो. म्हणजे काय राजकीय स्टंट केला जातो, मग प्रशासकीय स्टंट म्हणता येत नाही आपल्याला. प्रशासकीय स्टंट याला म्हणू शकतोय का नाही हेच आहे. आपल्याला विषय काय की हुल्लडबाजी का होते, तर ही प्रमुख कारण नाही. भले विविध तालीम संस्थेची तालीम संस्था जी चालवतात, मी एका संस्थेचा मी पाटागड तालीममध्ये काम केलेलं, माझा गल्लीतलं जादू ग्रुप आहे, किंवा आता मी मित्रप्रेम मंडळ कोल्हापूरातलं नावाजलेलं आता नंबर 1 मध्ये सगळीकडे आम्ही आहे. ज्यावेळी अफजल खान वादाचा देखाव साजरा केला त्यावेळी पोलीस प्रशासन म्हटलं अफजल खानवर मिरजमध्ये दंगल झाले आणि तुम्ही इथे करायला नाही, म्हणजे चाल राज्याभिषेक देखील शिकायचं म्हटलं तुम्ही कृष्णाजी भास्कर कुलकर्णी दाखवला होता मिरजेत दाखवला नव्हता तो. नाही ते सांगतो काय सांगायला, कृष्णाजी भास्कर शिवाजी महाराजांच्यावर तलवार उघडली. मी शिवाजी महाराज खूप पडली. शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराजांना तलवार मारली. शिवाजी महाराज तलवार, मी तुम्हाला ऍक्टिंग करून दाखवू काय? मी तुम्हाला काय सांगावलंय, हा मी ते सांगायला मूळ विषयाचं विषयांतर व्हायले. आणि मिरज दंगलीमध्ये ज्यावेळी तो मुस्लिम युवक पोलिसांच्या गाडीवर, तुम्ही मगाशी म्हणला नाही, पोलिसांच्या अधिकाराने एसपीच्या समोर जो माणूस गाडीवर झेंडा लावतो, तुम्ही काय करत नाही. एक मिनिट बघा, कसा आहे सर, तो वेगळा विषय तो आम्ही दाखवलेलं. तुम्हाला सीडी आहे 4 वर्षाची, ती तुम्हाला दाखवू. एकच भरत पोलीस प्रशासन म्हटले असं करून स्क्रीन लावून सुद्धा आवडत नाही. 5-6 दिवसात पूर्ण बघून होत नाही की ज्या जशी मी स्वतः शिवाजी महाराजांची भूमिका आमच्या सगळ्या महाराजांच्या जी काय कारवाई करायची ना, आणि आम्ही 6 महिने सुटणार नाही अशी कारवाई करायची. काय घेतला हे की कॉन्स्टेबल नव्हता, ती यशस्वी आम्ही करून दाखवलं. अफजल खानचा वध मला सांगा, सगळ्या महिला पापा शिफ्टीला होत्या. आता पारंपरिक तुम्ही म्हणता हे मी मित्रप्रेम मंडळ आजपर्यंत कधीही डॉल्बी लावली, कधीही डॉल्बी पारंपरिक धनगर असेल हे असेल
त्या मुलींचा झिम्बापुळीचा आमच्या स्वतः मुली झिम्बापुळी त्यात एक लेडी कॉन्स्टिट्युएंट चल पुढे सर एक ते आता ज्या वादग्रस्त जे किंवा ऐकून घ्या एक मिनिट त्या आता वैशाली माने एक मिनिट ऐका वैशाली माने तिथं होत्या त्याने सांगितलं कॉन्स्टेबल आहे चल पुढे काय सांगते ती मुलगी म्हटली बाबा इकडे बाबा म्हटली काय फुगडी घालूया तू जरा एक काम कर तुमचे ते मॅडम आहे त्यांना फुगडी घाला ना फुगडी घालत पुढे कसं सकाळी दाखव प्रॅक्टिकल आहे का नाही म्हणजे तुम्ही पारंपरिक पण म्हणायचं हे पण म्हणायचं पारंपरिक जर करायला लागला तर तुम्ही त्याला पण पुढे ढकलायचं ढोल वाजवला तर नाही पुढे ढकलायचं वाजवत ते 5-10 मिनिटं आता पापाशी प्रमुख आहे तिथं सगळे मीडियाचे कॅमेरा आहेत सगळ्या राजकीय पक्षाचे आहेत त्यांना आपण काय केलं हे दाखवायला तर काय की नाही प्रशासन तुम्ही म्हणताय की तुम्ही काय ड्राय अवॉर्ड करताय कधी बघणार तुम्ही तर जे तुम्ही बघायला मिळेल त्यावेळेस तुम्ही त्याचे नंबर किंवा काय करणार ना कोण चांगले गेले आणि कोण वाईट एकूणच तुम्ही आतापर्यंत झालेल्या सगळ्या चर्चेमध्ये असा एक हे निघतो की साधारणपणे पोलीस आणि नेते मंडळी यांच्यातला दुरावा वाढत दुरावा जरी वाढत या मागचा मूळ इतकाच आहे की इलेक्शन तोंडावर असल्या की हे असे काही उपद्रव घडतात यामधून जातीयवादी पक्ष जे आहेत ते थोडंफार असे उपद्रव आमदार जाऊन गेले खंडोबा तालीम ही शिवसेना पूर्ण जातीवादी मुद्दाम करतात असं नाही माझं तिथले जे कार्यकर्ते बघा म्हणजे त्यामुळे खंडोबा तालीम सुद्धा जातीवादी हे जरा बघायला पाहिजे. हर्षल मी तुमचं पूर्ण ऐकलंय तुम्ही मित्रप्रेम मध्ये तुमचे जे सीन वगैरे देखावे होतात मी त्याची सीडी घेतले तुम्ही एक चांगले कलाकार आहात त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. खरं सांगावं असं मला इतकंच वाटतंय की मिरज दंगल झाली त्यावर त्याचा इफेक्ट इलेक्शनवर झाला हे सगळ्यांना मान्य आहे. परवाच्याच गणपती मिरवणुकीत सुद्धा पुन्हा मिरज दंगल इचलकरंजीत थोडा प्रकार घडला म्हणजे अफवांवर सुद्धा माणसं विश्वास ठेवतात. मला इतकं सांगायचं एकंदरीत ही चर्चा आहे कोल्हापूर शहर म्हणून किंवा कोल्हापूर जिल्हा म्हणून आपण बोलतो परंतु कोल्हापूर जिल्हा म्हणत असताना परत ह्या छत्रपती शाहू राजांची इथं जी काही वसानी वारसा सांगितला जातो हा किती लोकांना माहिती आहे किती लोकांना माहिती आहे. आज जरी आपलं निर्माल्य नदीत पडलं पाहिजे किंवा गणपती आपला नदीत पडला पाहिजे असं जरी काही लोकांना वाटत असेल किंवा पंजे आपण मिरवणूक करत असताना पंजे आपले हे झाले पाहिजे जर शाहू महाराजांनी धरण बांधलं नसतं राधानगरीचं तर हे पाणी वाहतं झालं असतं का. आता एवढा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला वेगवेगळ्या जनावरांच्या छावण्या काढल्या गुरंढोरं मारली गेली तर ह्याची पुणे छत्रपती शाहू राजांच्या आणि शाहू महाराजांची शिकवण काय आहे. शाहू महाराजांनी पुणे हे शिक्षणाचं बाहेर करण्यात तर कोल्हापूर आहे कोल्हापूरमध्ये 23 हॉस्टेल्स बांधली वेगवेगळ्या जाती धर्मासाठी बांधली परंतु लोकांनी शानं व्हावं शिकावं हा जो वारसा इथला शाहू महाराजांचा आहे हा वारसा लोक पावतो की काय अशी या ठिकाणी भीती आहे. आणि हे करण्यासाठी पोलीस प्रशासन चुकते की नाही चुकतंय परंतु त्याच्यापेक्षा इथली जी पुढारी पण करते जे नेते मंडळी जी आहे ती जी तरुणांना युवकांना निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या मागणं मेंढरासारखी फिरावी म्हणून त्यांच्यासाठी जो अफाट पैसा कुणीकडची तरी हप्ते गोळा करायचे कुणीकडची तरी खंडी गोळा करायची आणि ती युवकांना वाटायची आणि युवकांची डोकी माती फिरवायची असा जो इथं जो चाललेला आहे कोल्हापूरमध्ये त्याच्यामुळे हे असे प्रकार घडतात. युवकांना तुम्ही प्रबोधन द्या युवकांना तर सरांनी सांगितलंय विवेकांना सायन्स विवेकांना विज्ञान याच्या माध्यमातून जाऊ दे. धर्म हा माझा आहेच प्रत्येक जण बिन धर्माचा कोणी जन्माला येत नाहीये परंतु धर्म कुठला शिकवतो. मगाशी आमच्या एका सहकार्याने सांगितलं की कुठलाही धर्म वाईट नाही हो कुठल्याही धर्मामध्ये नाही आहे. आता आम्ही सावरकरांना सुद्धा आभार मानतो ना सावरकरांनी विज्ञान निष्ठा सांगितली ना पण इतर गोष्टीमध्ये सावरकरांनी जे सांगितलं ते लपून ठेवायचं आणि सावरकरांनी वेगळंच सांगितलं अशा पद्धतीचं जे काही विकृतीपणा दाखवला जातो तो विकृतीपणा खरंच निषेधार्थ आहे. आणि धार्मिक भावना भडकवणं धार्मिक भावना कोणी तरुण भडकवत नाही त्याच्या मागं काही ना काही षडयंत्र चाललेलं असतं. जे षडयंत्र मागं चाललेलं असतं तरुण पुढं असतो हो तरुणाला काय माहिती नसतं परंतु मागं जो काय मेंदू असतो ब्रेन असतो तो ब्रेन ज्यावेळी शिकवतो आणि त्याच्यामुळे तो योग घडतो तर तो ब्रेन शोधला पाहिजे आणि त्या ब्रेनला चाप लावला पाहिजे तर कुठे योग शाणे होतील. कोल्हापूर हा पुरोगामी सांगितलं पुरोगामीच राहणार आहे
कारण याचे वेगळं नाही, मी तरुणांना नावं ठेवतो असं नाही, परंतु नाव तरुणांना भडकवण्याचं काम जर कोण करत असेल तर ही नेते मंडळी जे खंडी बहादूर आहेत, जे 2 नंबरचे धंदे करतात, 2 नंबरचे पैसे मिळवतात आणि तरुणांची डोकी फिरवण्यासाठी तो पैसा वापरतात. आता निवडणुका आल्या कीच असं जास्त प्रमाणात होतं, इतर वेळ होत नाही. युवकांचे प्रश्न जे वेगवेगळे आहेत, युवकांना नोकऱ्या नाहीत, युवक हे काय पदवीधर झालेले आहेत, शिकून नोकऱ्या मिळत नाहीत, युवकांच्या मध्ये खूप त्याच्याबद्दल हे आहे. परंतु त्याच्याबद्दल त्यांनी प्रबोधन करावं, त्यांच्यासाठी व्यवसाय विमुख काही ना काय करावं, त्यांच्यासाठी वेगवेगळे व्यवसाय चालू करावे किंवा शहाणं करावं अशी यांना वाटत नाही. तो कायम माझ्या मागणं फिरला पाहिजे. आणि ज्यावेळी दंगली होतात त्यावेळी तो युवक मारला जातो, कुठल्याही नेत्याचं एक साधं डोकं फुटत नाही. ही ह्याचं पण खंत आहे. प्रशासनानं सांगितलं की डॉल्बी फक्त आपण गणपती करूया असं सांगितलं होतं, तर काही मंडळांनी त्याचं उल्लंघन केलं. हर्षल, तुम्हाला सुद्धा माहिती आहे कित्येक मंडळांचा डॉल्बी उतरवायला लागला. तर तुम्हाला सांगून सुद्धा कळतंय, खरं ओळख नाही. आपल्या कोल्हापुरात ईर्षेचं प्रमाण जास्त झालंय. सगळ्यात महत्वाचा मीपणा प्रत्येकानं नाही प्रत्येकानं, हर्षल माझं पूर्ण बोलून द्या, प्रत्येकानं आपला मीपणा जर सोडला तरी अशा काही गोष्टी होणारच नाही. रघुनाथ दादा जे बोलले ना की खंडणी बहादूर आणि हे ते किंवा 2 नंबर झाले, मला मी म्हणाल माझा रोष पोलिसांच्यावरच आहे. पोलीस प्रशासन कुठं कमी पडते. खंडणी बद्दल पोलीस हुडकू शकत नाहीत का? विरोध दंगल जी झाली आता सत्ता कोणाची आहे किंवा काय आहे मला सांगा. इंटेलिजन्स म्हणून काहीतरी काम करणारे आपले मग तुम्हाला जर काय कोल्हापूर सारख्या शहरात इंटेलिजन्स तुमचा जर काय काम करत नसेल की जाती दंगल होणार आहे, पुढे काहीतरी इलेक्शन आहे आणि इलेक्शनच्या डोळ्यासमोर ठेवून आता दंगा भडकवणार आहे, इचलकरंजी असेल, कोल्हापूर असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात, त्याशिवाय म्हणते की याचा फायदा शिवसेनेला झाला, ते तुमचं इंटेलिजन्स काम करत नव्हतं. पोलीस प्रशासन सत्ताधारीचं आहे त्याचं इंटेलिजन्स काम करत नाही काय? तुम्हाला जर काय कोल्हापुरात दंगल करणार आहे हे जर का तुमच्या सत्ताधारी पक्षाचे जर काय गृहमंत्री किंवा जे कोण असतील त्यांना कळत नसेल तर मग तुम्ही काय दहशतवादी कारवायांच्या इंटेलिजन्स किती, म्हणजे तुम्ही साधे गल्लीगोळात चालले ते तुम्ही रोखू शकत नाही. तुम्ही दहशतवादी कारवाईपर्यंत आता बरोबर आहे. नरेंद्र दाभोळकरांची जी हत्या झाली त्याला तुम्ही कोणी पकडू शकत नाही. काय दुर्दैव असणार आहे मला सांगा. काय तुमचा काय इंटेलिजन्स आहे? माझं पहिलं वाक्य आहे की पोलीस त्याच्या एक निर्धार परिषदेला विरोध करता तुम्ही. तरी हा मुद्दा वेगळा आहे. एका बाजूला नाही, मी नेते मंडळी मी पहिल्यांदाच म्हटलं की ही सगळी आमची जबाबदारी आहे. तुम्ही समर्थन कोणाचं करणार? तुम्ही स्त्री आदराची आहे म्हणता आणि आसारामचं समर्थन करता. हे कुठल्या धर्मामध्ये सांगितले? ज्याच्यावर ही दुटप्पी भूमिका आहे. 1 मिनिट हर्षल मला बोलू दे. ही दुटप्पी भूमिका आहे. एका बाजूला तुम्ही म्हणता की आसारामनी वरती अजून काही गुन्हे सिद्ध झालेले नाही, त्यावेळी तुम्ही संविधान सांगता. संविधान दुसरीकडे समता सांगते, समानता सांगते. त्यावेळी महालक्ष्मी मंदिरामध्ये स्त्रियांना जायला तुम्ही विरोध करता. ज्यांना जायचं नाही त्यांना कोण जावा असं म्हणायला आम्ही मागं लागलेलो नाही. पण ज्यांना जायचंय ना त्यांच्या बाबतीत तुम्ही हे राजकारण का करता? त्याच्या बाबतीत हे धर्मकारण का करता? आणि धर्माची चिकित्सा करायची नाही का हो? महात्मा फुलेंनी ज्यांचं तुम्ही सगळेजण नाव घेता, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता, इव्हन इनफॅक्ट सावरकरांनी सुद्धा धर्माची चिकित्सा केलेलीच आहे. याला तुमचा विरोध काय? ही दुटप्पी भूमिका आहे. एका बाजूला तुम्ही कुठं नेताय? तुम्ही आदर्श काय देताय? आसारामचा आदर्श देताय. आसारामचा आदर्श तुम्ही देता लोकांना. आणि काय हे काय इथले आमदार आसारामचं समर्थन करतात, हे काय आहे? कोल्हापूरला पुरोगामी म्हणायचं परत. सतीश दादा मगापासून नागरिकांना काहीतरी बोलायचं आहे. मला काय आपण फक्त काय मला वाटतं धर्म जातीपेक्षा कोल्हापुरात जे चाललंय त्याच विषयावर मी बोलणार आहे की कोल्हापूरचा जर ह्या परिस्थितीला जे काही या 2-4 महिन्यात जे काही घडलं म्हणजे दंगल सदृश परिस्थिती वगैरे, तर त्या संदर्भात जर विचार केला तर एक पोलीस खात्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे IPS केडर आणि एक असे चढत गेलेले असं 2 प्रमोशन होत गेलेले. मग IPS वाल्यांचा उत्साह मोठा असतो किंवा त्यांना काहीतरी घडवायचं असतं, काहीतरी करायचं असतं. आणि हा त्यांचा जो काही वारू उधळलेला आहे ना ह्याला कुठेतरी लगाम घालणं गरजेचं आहे.
पूर्वीचे अधिकारी काय करायचे, आता पद्मनाभन साहेब होते त्यावेळेला त्यांनी की विनाकाठी मिरवणूक काढली. त्याच पद्धतीनं आता सुद्धा विना पोलीस मिरवणूक काढायला हरकत काय आहे, अडचण काय आहे? जर मित्रप्रेम मंडळ हजारो लोकांना हँडल करू शकतं तर काही आणखी काही हजार लोकांना हँडल करायला कठीण जाणार आहे असं काही नाही आहे. त्यामुळं जे सामंजस्य आहे ते टिकवण्यासाठी किंवा ते वाढवण्यासाठी पोलिसांच्याकडून आणखी प्रयत्न होणं गरजेचं आहे. राजकीय पुढारी जर मदत करत नसतील तर त्यांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने जर केलं आणि जनतेनं जर एकत्र येऊन केलं तर निश्चित चांगला भाग निर्माण होणार आहे. गणेशोत्सवच्या मिरवणुकीत संध्याकाळी 5 वाजता खंडोबा तालीम बिनखांबी जवळ होतं. रात्री 11 पर्यंत माझा पायाचं ऑपरेशन झालं मी बी न्यूजवर हे बघत होतो लाईव्ह. 11 वाजेपर्यंत पापा टिकलेला होतं. हा गॅप भरपूर होता. त्या दरम्यान पोलिसांनी फक्त 2 वेळा कार्यकर्त्यांना हाकलायचा प्रयत्न, मात्र बरोबर राजे क्षीरसागरच्या बूथ जवळ आल्यावरच हा प्रकार घडला. मग ह्याच्या मागे षडयंत्र असायला नाकारू शकत नाही. कारण ज्योतिप्रिया सिंग मॅडम असताना SP साहेब माझ्या इचलकरंजीचे त्यावेळी आले होते, विठ्ठल पवार होते, असे अधिकारी का तिथं आले नाही? महिलाच अधिकारी का याव्या कमी संख्येनं आणि हे प्रकार का घडावा याचं संशोधन व्हावं. तुम्ही अभिनंदन अनेकांनी केले बरं का, म्हणजे तो मुद्दा आपण विसरेल. काय होईल की कोल्हापूरमध्ये ज्योतिप्रिया सिंग यांचं अभिनंदन अनेक महिला संघटनांनी केले, अनेक युवतींनी जाऊन केले, पुढे तिथं दिली. नंतर असं समजलं की बहुतेक आपण सगळे लोक त्या वैयक्तिक ज्या तालमीवर हा प्रसंग घडला त्या तालमीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ज्योतिप्रिया सिंगचं हे केलं. हे जे सांगितले ना, नवीन माहिती काय हे जे सांगितले ना की हे बरोबर आहे. म्हणजे महिला संघटना, पुरोगामी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्योतिप्रिया सिंग यांचं अभिनंदन केलं. आमच्या पण जे काय असतील ते सर्वसाधारण मला माहिती पेपरला जेवढा आलेला आहे तिथं तर तिथला कोण माझा खबरी नाही. 0 पोलीस आमच्याकडे कोण नाही, कोण आले कोण सांगायला. त्यामुळे जे पेपरला आले ते सांगतो. पेपरलाच बातमी होती की विक्रम जरग यांचा एक ग्रुप राजेंद्र चव्हाण वगैरे सगळे गेली होती तिथं. त्यांनी ज्योतिप्रिया सिंग यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरेश जरग यांचा ग्रुप जे भाजपचे पदाधिकारी त्यांनी केले की आम्ही नाही, आम्ही यांचं काय करणार नाही, आमचा ग्रुप आमदारांच्या पाठीशी आहे. म्हणजे त्या तालमीमध्येच 2 गट पडले. म्हणजे असा प्रकार आहे. म्हणजे एकाने आणि त्यातले जे अभिनंदन करायला गेले तेच 2 नंबर आरोपी म्हणून उचलले. 12 दिवस त्या ह्याच्यात होते. मला काय म्हणायचं की कारवाई झाली, हुल्लडबाजी झाली 100%. पोलीस एक मिनिट पोलिसांच्याकडनं लाठीचार्ज झाला, इकडून पण दगडफेक झाली, हा प्रकार 100%. आणि ज्यांना झाली ती कारवाई झाली. पण विनयभंग सारखा कोणीही करणार नाही. पण ते भले आमदार असतील किंवा खंडोबा तालमीतला सर्वसामान्य. पोलीस प्रशासनाने ज्यावेळी विचारलं की अनोळखी व्यक्ती विरुद्ध 333 कलम, म्हणजे अनोळखी म्हणजे कोणी नाही, ते सांगू शकणार नाही की खंडोबा तालीम किंवा शिवसेनेच्या पदाधिकारी अमुक एक, पण त्याचं नेतृत्व किंवा तो जो प्रकार झाला त्यावेळी आमदार उपस्थित आहे, आमदारांनी याला थांबवायला पाहिजे. तो आता न्यायालयीन ह्याच्यात आहे की आमदार म्हणतात मी थांबवले आणि त्या म्हणतात की थांबवलं नाही, असा तो प्रकार झाला. हेच ते मग म्हटले की जर काय विजय सिंह जाधव किंवा हे जर असते तर तो प्रकार वाटते वैशाली माने पाटील या जे ज्योतिप्रिया सिंग या सगळ्या पापा शिकले होतात, जे मेन पदाधिकारी पाहिजे होते. त्याच्यानंतर जो 11:30 वाजता प्रकार घडला त्यावेळी आम्ही नदीवर होतो, गणपती आमचा सोडत होतो, त्यावेळी इचलकरंजी त्याच्यानंतर हा प्रकार घडला. हे SP साहेब नंतर तिकडे गेले, SP साहेब कोल्हापूरमध्येच होते, हे आपण बघायला पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खालच्या अधिकाऱ्यांना ज्योतिप्रिया सिंग येऊन 5-6 महिने झाले, त्या किती ओळखतात, काय ओळखतात, कुठल्या माणसाला. सुरेश जरग, विक्रम जरग या लोकांना पहिल्यांदाच जर काय केलं असतं की ही जबाबदारी तुमची आणि तुम्ही हे करा आणि हे जर काय झालं तर तुम्हाला कारवाई आम्ही करणार, हे जर सांगितलं तुम्हाला हा प्रकार घडला नसता. किती वेळ थांबायला. डॉल्बीचं समर्थन करत आहे, कारण मी स्वतः डॉल्बीला आवडते त्यामुळे डॉल्बीचं समर्थन 100% करणार. जे काय प्रशासन मला एक सांगायचं, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे जनतेचे सेवक आहेत, हे सगळ्यांना समजलं पाहिजे. ते सांगतो मला सांगायचं विक्रम जरगांचा विषय यांचा होता. राजारामपुरीमध्ये काही गट बंटी पाटलांचे आहेत, त्या गटावर कारवाई नाही झाली. बघा एकच मिनिट, बंटी पाटलांचं स्टेटमेंट होतं 3ऱ्या दिवशी की क्षीरसागरांच्या कारवाई झालेली योग्य आहे. ठीक आहे, मान्य करतो, तुम्ही शासनाच्या गृहमंत्री आहे, तुम्ही केलं ठीक. 6 वर्षामागचा काळ मी आठवतो. बंटी पाटील साहेबांना जर झालं तर ह्यातनं सांगा मेसेज. 6 वर्षापूर्वी कोल्हापुरात एक डिवायस होती, सुधाकर पठारे, डॉक्टर सुधाकर पठारे, 1 नंबर व्यक्ती होता, सगळ्या समाजाशी सलोखा होता. त्या व्यक्तीनं बंटी साहेबांना बूथमध्ये जाताना अडवलं.
तर मी आमदारांनी मला काढवलं म्हणून त्या माणसाची गडचिरोलीला चंदगडला बदली केली, हे बंटी पाटलांनी केलेलं आहे. मग तुम्हाला नैतिकता आहे का हो दुसऱ्याला बोलायची? तुम्ही काय केले 6 वर्षापूर्वी? आज तुमच्याकडे पद आहे तर त्याचा वापर डबल करायला लागलाय. आणि एखाद्या आमदाराची चूक व्हायच्या तुम्ही त्याच्यावर आरोप लगेच लावून मोकळे होताय. राहिला विषय त्यांच्या वडच्यांचा सांगतो, RR पाटील जे त्यांचे मोठे भाऊ म्हणा. तुम्ही सांगलीच्या मिरजच्या दंगलखोरांना तिकीट देताय आणि इकडे समाजाला शांततेचा सांगताय. न्याय कुठला? कोण कुणाचा न्याय देणार आहे? तुम्ही दंगलखोरांना उभं करा, त्या रजा अकादमी मुंबईत ज्यांनी दंगल केला त्यांच्यासोबत तुम्ही इफ्तार पार्टीला बसा. तुम्ही समाजाला काय दिशा दाखवणार आहे? आणि आम्ही जेव्हा बोललो तर मग आम्ही जातीवादी दिसतो. जातीवादी कोण आहे? एक असं आहे की मी मगाशी म्हणतो की विवेकवादी विचार जर आपण समाजामध्ये नेला तर हे काम सोपं आहे, ती फार अवघड गोष्ट नाही. त्याच्यामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव यांचं चरित्र लोकांना जरी आपण वाचायला सांगितले तरी, कारण आज परिस्थिती अशी आहे की आता इथे आपण जे बसलो होतो बरेचसे लोक हे शिकले, त्याचं कारण महात्मा फुले किंवा शाहू महाराज हे लोक आहेत. म्हणजे आम्ही तोंडावर म्हणतो सुद्धा, पण तुम्हाला असं मी सांगेन की जातीवादी धर्माला शक्ती अशा इतक्या की धर्माचं नाव घेतात आम्ही हिंदूंचे रक्षण करते, आम्ही हिंदू, आणि ते म्हणतात महात्मा फुले, शाहू महाराज, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांची चरित्र शासनानं छापू नका. हे माझ्या त्याचं पत्र पाहिजे असेल तुम्हाला तर. हे 4 ऑगस्ट 2004 शिक्षणाचा भाग ह्या पत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलंय की महात्मा फुलेंची पत्रक छापली तर ते त्यांचा विरोध. आणि हे पत्रक वापरले पूर्वी काय झालं माहिती आहे का की हेच लोक शाहू महाराजांच्या विरोधातले, म्हणजे शाहू महाराज ग्रंथ वाचू नका सांगणारे लोक, शासनाला विरोध करणारे लोक अंबाजोगाईमध्ये पुस्तक विकायला बसले. मी तिथल्या देवस्थान समितीला अर्ज दिला, म्हटले शाहू महाराजांच्या विरोधातले ग्रंथ वाचू नका सांगणारे लोक तुम्ही त्यांना जागा दिली कशी? कोल्हापुरात या. ते म्हणजे आमची जागा नाही आहे, ती त्या शाहू ट्रस्टची जागा आहे. तुम्ही शाहू ट्रस्टला अर्ज दिला, शाहू ट्रस्टला वेळ नव्हता चौकशी करायला, मग वर्तमानपत्राला सकाळला दिली ताबडतोब ते. आणि शाहू फुले आंबेडकर आम्ही आदरानच बोलणार सगळ्यांना, पण तुम्ही भेदभाव का करताय? हा शिवाजी तो शिवाजी महेश हा विषय विचार करायला पाहिजे. घटना निश्चित दुर्दैवी आहे, पण ह्यांनी माझ्या विवेक परिषदेचा उल्लेख केला. विरोध का? खून झाला पुण्यात का केलं नाही? पहिली कोल्हापुरात झाली, पहिली कोल्हापुरात. या बाबतीत सुद्धा यांची हे दुटप्पी आहे भूमिका. यांनी काय केलं त्यावेळेस पोलिसांचं अभिनंदन केलं होतं जाऊन, ज्यावेळेस त्यांनी आम्हाला नोटिसा दिल्या. आणि आता हे पोलिसांनी आमदारावर का कारवाई केली म्हणून हे शिवसैनिकांनी जातीवादी संघटना त्यांचा खंडू कांबळे पोलीस होता ज्यानं एका मुलगीवर बलात्कार केला होता. त्यावेळी पोलीस SP ना स्वतः निवेदन द्यायला गेलतो की साहेब सगळे पोलीस वाईट नाही, माझ्याकडे लेखी निवेदन आहे. एका व्यक्तीमुळे सगळ्या पोलीस दलाचं नाव खराब होते, पण आम्ही तुमच्या पाठीशी आहे. हा विषय एका व्यक्तीचा आहे, हा पोलीस प्रशासनाचा नाही. जे समाजात पोलिसांच्यावर नाराजी आहे ही चुकीची आहे. हे पत्र छापून आलेलं आहे. सोडलाय की तुम्ही आता काय करायचं त्या आसारामचं? तुम्ही काय करणार सांगा? पूर्ण विषय समर्थन आम्ही कधीच केलेलं नाही आणि आता जाहीरपणे सांगतो त्याला जे काय असेल शिक्षा तुम्ही जनतेला कोणीकडे नेताय हा विषय. महात्मा फुलेंना तुम्ही जाळून टाका म्हणताय, विषय तोच आहे. तुकाराम गाथा कशी काय जाळली? तुकाराम महाराजांचा फोटो धरून कोणी जाळली? दलित समाजात चुकीची घटना घडवताय तुम्ही. तुकारामांची गाथा ही ब्लॅक पॅन्थरनी जाळलेली नाही. एक मिनिट, ती चुकीची गाथा लिहिलेली आहे. तुम्ही गाथा मी तुम्हाला वाचायला देतो, ते काय आमच्या पक्षाचे नाही. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो तुकाराम महाराजांचा खून केला म्हणून
वातावरण बिघडवायचं कारण आहे तरुणांची हुल्लडबाजी. ह्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय मगाशी मी बोललो पण तो राहिला. फुटबॉल मॅचेस ज्या कोल्हापुरात खेळवल्या जातात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कसे व्हावे हे आपण बघितलं पाहिजे. पण हे न बघता ह्यामध्ये राजकीय घुसल्यामुळं काय होते गल्लीच्या बाहेर सगळे एकत्र असतात पण त्या मॅचमुळे काय होते एक मंडळ दुसऱ्या मंडळाच्या विरोधात चाललंय आणि हेच परिणाम खेळाडू चांगले खेळावे हे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यात हुल्लडबाजीचं प्रमाण कमी झालं की आपोआप गणेशोत्सव मध्ये पण त्याचा परिणाम कमी होतो. म्हणजे एक गल्ली एक गणपती व्हायला पाहिजे बघा. हा त्यानंतर आपण एक गाव एक गणपती आणि वर्गणी कोल्हापूरचं हे जे सण उत्सवाचं वातावरण बिघडलेलं आहे त्या संदर्भात जे काही आपण सगळ्यांनी मत व्यक्त केलं ते खूपच उद्बोधक होतं, चांगलं होतं. तुम्ही प्रत्यक्ष समाजाच्या टचमध्ये असल्यामुळे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी मांडता आल्या आणि याच्यातनं एकच निष्कर्ष निघतो की पोलिसांचं आणि समाजाचे जे संबंध आहेत ते अधिक चांगले झाले पाहिजेत, निकोप पातळीवर आले पाहिजेत. तर हे प्रकार आपण थांबवू शकू आणि पुन्हा एकदा कोल्हापूरची जी गौरवशाली सण उत्सवांची परंपराची आपण पुन्हा एकदा प्रस्थापित करू शकू. आज आपण सगळ्यांनीच आपल्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढला आणि लाईव्ह कोल्हापूरमध्ये या चर्चेला थोडासा वेळ दिला आणि आपलं बहुमोल मत मांडलं. याबद्दल मी लाईव्ह कोल्हापूरच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.